डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हयात असताना एकमेव पुतळा जो आहे तो कोल्हापूरमध्ये बनवण्यात आलेला होता आणि या पुतळ्या शेजारी मी सध्या आहे. हा पुतळा आपण पाहतोय. तर समाजसुधारक भाई माधवराव बागल यांच्या प्रेरणेनं हा पुतळा जो आहे तो कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौक या ठिकाणी अनावरण जे आहे ते करण्यात आलं. 1950 साली 9 डिसेंबर 1950 साली या पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं. खरं तर जर पाहिजे झालं तर साधारणतः 4 ते 5 फूट इतक्या उंचीचा अर्धाकृती हा पुतळा जो आहे तो कांस्य धातूपासून बनवलेला पुतळा या कोल्हापुरातले जे शिल्पकार होते बाळासाहेब चव्हाण यांनी बनवलेला होता. हा पुतळा बनवण्यासाठी जी पुतळा समिती नेमण्यात आलेली होती त्या पुतळा समितीच्या माध्यमातून याचं कार्य जे आहे ते केले गेलं. संपूर्ण लोकवर्गणीतून हा पुतळा जो आहे तो बनवला गेलेला होता. खरं तर या पुतळ्याबाबत आपण अधिक देखील माहिती घेऊ. माझ्यासोबत कोडोलीकर सर देखील आहेत. सर, हा पुतळा जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत बनवला गेला अशी माहिती जी आहे ती सांगितली. तर काय नेमकं कशामध्ये? हा पुतळा 9/12/1950 रोजी माही बाजीराव मागले यांच्या समितीच्या अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्माण झालेला आहे. आणि कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचं शहर आहे आणि मराठा समाजानं एकत्र येऊन हा पहिला बाबासाहेबांचा म्हणजे जगातला पहिला बाबासाहेबांचा पुतळा निर्माण केलेला आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचाही पहिला पुतळा हा कोल्हापुरांनीच केलेला आहे. आणि स्वतः बाबासाहेब राजाराम महाविद्यालयामध्ये स्नेह संमेलना आला असता स्वतः बाहेर उभारून 2 मिनिटं हा पुतळा पाहून ते पन्हाळ्याकडे रवाना झाले. म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये स्वतः आपला पुतळा पाहून आणि महात्मा फुलेंचा दोन्ही पुतळे पाहून त्यांनी इथं येऊन आपलं स्वतःचं हे पुतळा बघितलेला आहे. आणि आता ह्याच पुतळ्याला आता जवळजवळ 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्यामुळे ह्या पुतळ्याचा इतिहास आणि हे सर्व एक लोकोत्सव माध्यमातून याचा इतिहास लोकांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण मराठा समाजाने एकत्रित बनवलेला हा पहिला पुतळा आहे. त्याच्यामुळे याचं हे इतिहासात्मक जे काय आहे घटनाक्रम आहे ते लोकांच्यापर्यंत जाणं फार आता सध्या महत्त्वाचं आहे. नक्कीच विशेष असं महत्व आहे. देखभाल तुम्ही करत असता. काय नेमकं कशा पद्धतीने आतापर्यंत तुम्हाला काय काय अनुभव आहे? आज या पुतळ्याची देखभाल करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं किंवा आम्ही या पुतळ्याची जी देखभाल करतो याचं एकमेव कारण असं की आजच्या घडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगाने स्वीकारलेलं आहे. पण त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज जगाने स्वीकारलं असलं तरी पहिल्यांदा जे स्वीकारलं ते या कोल्हापूर नगरीने स्वीकारलं, या करवीर नगरीने स्वीकारलं. आणि या कुठेतरी करवीर नगरीचा जो काही इतिहास आहे, आज बाबासाहेबांच्या जीवनामध्ये कोल्हापूरचं ठळक महत्व आहे. त्यांच्या शिक्षणात मदत असेल ती कोल्हापुरातून झाली. बाबासाहेबांचा पहिला पुतळा असेल तो कोल्हापुरातून झाला. आणि त्या जगातल्या पहिल्या पुतळ्याची देखभाल करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. देखभाल म्हणजे ह्या पद्धतीने की प्रशासनाचं सातत्यानं या पुतळ्याकडे दुर्लक्ष असतं. आज जगातील पहिला पुतळा म्हणून आम्ही कोल्हापूरकरांनी गर्वच नाही तर माज करायला पाहिजे, अभिमान बाळगायला पाहिजे. लोकांना ओरडून आम्ही सांगायला पाहिजे जगाला की आम्ही जगाने नंतर स्वीकारेल पण आम्ही पहिल्यांदा. पण याची देखभाल होत नव्हती, काही होत नव्हतं. मग वेळोवेळी प्रशासनाला विनंती करून आंदोलने करून त्यातून आजपर्यंत या पुतळ्याची देखभाल असेल 75 वर्षामध्ये सीसीटीव्ही फुटेज असतील, इथली स्वच्छता असेल, इथले सिक्युरिटी गार्ड असेल, याची वेळोवेळी काळजी घेऊन त्यांना वेळोवेळी सूचना देऊन या पुतळ्याचं पावित्र्य कसं राखता येईल आणि हे ऐतिहासिक महत्त्व टिकून कसं राहील यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. हे देखभाल करत असतात निलेश बनसोडे. तर जर पाहिजे झालं तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जर पाहिजे झाला तर साधारणतः ती हयात असताना बनवलेला हा पुतळा. त्यामुळे एक विशेष असं महत्व जे आहे ते पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः याला भेट देखील दिलेली होती. त्यामुळं कोल्हापूरकर जे आहेत ते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सुद्धा गर्दी करत असताना पाहायला मिळतात. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.